Welcome back in electronics lecture. We have started the chapter is sources of electrical power and network theorems. Okay. So in the previous lecture we have seen two theorems, that is superposition theorem and Thevenin's theorem. So what is network? Network is nothing but when two or three what is नेटवर्क माहित होण्याच्या आधी आपण काय माहित पाहिजे आपल्याला नोड माहित पाहिजे. नोड म्हणजे काय? when two wires are connected to each other then it is called as the node. And when more than three wires are connected to each other then it is called as the mesh. And two or more networks are two or more connections or wires are connected each other is called as the network. तर ते आपण नेटवर्क म्हणजे काय ते बघितलेले. आता आपण बघायचं थेवेनिन्स थेरम इन द प्रीवियस लेक्चर वी हॅव सीन. त्याच्यावरती आपण एक्झाम्पल एक बघितले थेवेनिन्स थेरम वरती. आय हॅव टोल्ड यू मॅक्झिमम एक्झाम्पल ते थेरम्स वरती तुम्ही सॉल्व करा तरच तुम्हाला काय होणार आहे, थेरम्स परफेक्ट होणार आहेत. आणि हे थेरम्स काय होणार आहेत लाईफ लॉंग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर 11वीला फक्त मर्यादित नाही तर 11वी नंतर 12वी नंतर तुम्ही जिथे जाईल तिथे तुम्हाला हे सगळे थेरम्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये असणार आहेत. ओके. सध्या FY BSc सिलेबसमध्ये हे सगळं तुमचं सिलेबस आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स जे आहे जे 11वीला जे तुम्ही आता शिकणार आहे ते कन्सेप्ट अगदी बेसिक आहे. ते फॉरएव्हर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं ते 11वी पुरतं फक्त एक्झाम पुरतं लक्षात ठेवून परत विसरायचं नाही. ओके. सो नेटवर्क थेरम्स म्हणजे काय, किती नेटवर्क थेरम्स आहेत? सुपरपोजिशन थेरम, नॉर्टन्स थेरम, थेवेनिन्स थेरम, हे सगळे जे बेसिक थेरम आहेत ते आपल्याला 11वीला घेतलेले आहेत. लास्ट आपण काय बघितले? फर्स्ट थेरम कुठला बघितला आपण? सुपरपोजिशन थेरम बघितले. थोडंसं रिवाइज करूया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फक्त दोनच थेरम आपण सध्या घेतलेले आहेत. हे सुपरपोजिशन थेरम विसरायचं नाही त्यासाठी परत एकदा मी रिपीट करणार आहे. सुपरपोजिशन थेरम मध्ये सपोज ही डायग्राम असेल, इथे दोन सप्लाय असतील आणि एक रेझिस्टर असेल मध्ये, तर काय करायचं असतं बघा, R1 R2 R3 V1 and V2. तर सुपरपोजिशन थेरम मध्ये कसं सॉल्व करायचा, पहिल्यांदा फक्त दोन स्टेप असणार आहेत. फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचा, हा काढून टाकायचा फर्स्ट स्टेप मध्ये. मग डायग्राम कशी असणार आहे, ते काढून दाखवते तुम्हाला. काय असणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅटरी आहे तशी असणार. रेझिस्टर विल बी लाईक दिस रेझिस्टर विल बी सेम ॲज इट इज अँड ओनली फक्त काय ॲबसेंट असणार आहे, इथला व्होल्टेज सोर्स ॲबसेंट असणार आहे फर्स्ट स्टेपमध्ये. ओके. तर सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे, या फर्स्ट स्टेपमध्ये हे शॉर्ट केले आपण. मीन्स दिस टू टर्मिनल AB टर्मिनल इज शॉर्ट. त्यावेळेस काय फाइंड आउट करायचं, VR1 फाइंड आउट करायचं. त्याचा फॉर्म्युला काय असतो, R1/R1 + R2 असतो. VR1 फाइंड आउट केल्यानंतर. ओके. पण दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, इकडचा व्होल्टेज सोर्स काढून टाकायचा या साईडचा. मग हा शॉर्ट करायचा. हे रेझिस्टन्स आहे तशीच ठेवायचे आणि इथला सप्लाय आहे तसंच ठेवायचं. फक्त काय करायचं, इकडचा व्होल्टेज सोर्स शॉर्ट करायचा. त्यावेळेला काय करायचं, VR2 फाइंड आउट करायचं. VR2 फाइंड आउट करताना R2/R1 + R2. हे फॉर्म्युले कशी लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगितले मी. जर VR2 इथे घेतले तर न्यूमरेटरला R2 घ्यायचा, R1 घेतला असेल तर न्यूमरेटरला R1 घ्यायचा. नंतर काय करायचं, हे दोन्ही पण पहिल्यांदा आपण राईट साईडचे शॉर्ट केलं, मग अशी डायग्राम दिसते. लेफ्ट साईडचं शॉर्ट केलं तर अशी डायग्राम दिसणार. मग नंतर फायनली काय करायचं, आपण हे व्होल्टेज अक्रॉस ABचा ह्याच्या अक्रॉसचा काय फाइंड आउट करणार आपण, दोन्हीचा ॲडिशन VR1 + VR2. हा होता सुपरपोजिशन थेरम. लक्षात ठेवा मुलांनो, सुपरपोजिशन थेरम मध्ये फक्त दोन स्टेप आहेत. दोन व्होल्टेज सोर्स असणार,
एक व्होल्टेज सोर्स तुम्ही काढल्यानंतर त्याचा दुसरा व्होल्टेज सोर्स फाइंड आउट करायचा, परत दुसरा व्होल्टेज सोर्स काढल्यानंतर प्रिव्हियस फाइंड आउट व्होल्टेज सोर्स फाइंड आउट करायचा, दोन्हीचा ॲडिशन करायचं. ओके, इट वॉज इन द सुपरपोजिशन थेरम. आलं लक्षात सगळ्यांचे? सुपरपोजिशन थेरममध्ये काय होता, तर नेक्स्ट आपल्याला बघायचं नॉर्टन थेरममध्ये, सॉरी थेवेनिन्स थेरममध्ये काय आहे. सेकंड इज व्हॉट, थेवेनिन्स थेरम. So in Thevenin's theorem, see, Thevenin's theorem. Thevenin's theorem मध्ये आपण काय बघितले, in this theorem काय सांगतात theorem मध्ये, if any network having resistors, more number of voltages, more number of resistors and more number of current, एका सर्किटमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ व्होल्टेज, करंट आणि सोर्स सगळं असतील तर हे सगळ्यांचा इक्विव्हॅलंट फक्त एकच व्होल्टेज आणि एकच रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे काय बघा, सपोज तुमच्याकडे हा नेटवर्क आहे, त्यात बरेच कंपोनंट आहेत. नेटवर्क म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे, मोर नंबर ऑफ कंपोनंट त्याच्यात असणार आहे. आणि तो कशाने आपण इक्विव्हॅलंट करणार आहे, हे कशाने इक्विव्हॅलंट करणार आहे, तर ओनली वन अँड वन, फक्त एक व्होल्टेज सोर्स आणि फक्त एक रेजिस्टन्स. तो रेजिस्टन्स असणार आहे RTH आणि तो व्होल्टेज असणार आहे VTH. ह्याच्याने फक्त आपण काय करणार आहे, इक्विव्हॅलंट त्याच्याने करणार आहे. म्हणजे किती पण नंबर ऑफ रेजिस्टन्स त्याच्यात असू दे, किती पण नंबर ऑफ व्होल्टेजेस असू दे, किती पण नंबर ऑफ करंट असू दे, पण त्याचं सगळं फाइंड आउट करण्यासाठी, त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण सोपी पद्धत वापरणार आहे, दॅट इज द थेवेनिन्स थेरम. आणि थेवेनिन्स थेरममध्ये आपण कसं फाइंड आउट करायचं, लास्ट टाइम आपण एक एक्झाम्पल बघितले, त्याच्यावरती सेकंड एक्झाम्पल, होमवर्कला एक एक्झाम्पल तुम्हाला दिले होते. आय होप यू हॅड सॉल्व दॅट नेक्स्ट. आणि आज आपण परत त्याच्यावरतीच एक्झाम्पल घेणार आहे, कारण जोपर्यंत तुमचे थेरम्स परफेक्ट होत नाही तोपर्यंत पुढचे नेटवर्क्स तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. त्यासाठी अगदी बेसिक आपण घेतले किर्चॉफ व्होल्टेज लॉ, किर्चॉफ करंट लॉ, ते दोन्ही पण विसरायचं नाही. किर्चॉफ व्होल्टेज लॉ म्हणूनच आपण काय सॉल्व केलेलं आहे, सुपरपोजिशन थेरममध्ये व्होल्टेज सोर्स V इज इक्वल टू I/R. सर ओम्स लॉ विसरायचं नाही, V इज इक्वल टू I × R. हा ओम्स लॉ सगळीकडे तुम्हाला उपयोगी पडणार आहे, फिजिक्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, अँड फॉर सॉल्विंग द मॅक्झिमम एक्झाम्पल्स. मला हा बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवावाच लागणार आहे. तर आपण इथे थेवेनिन्स थेरममध्ये काय बघितलं बघा, इट्स स्टेटमेंट कसं आहे, इफ एनी नेटवर्क विच इज हॅव्हिंग मेनी नंबर ऑफ करंट, व्होल्टेज सोर्स अँड दॅट इज इक्विव्हॅलंट विथ द थेवेनिन्स रेजिस्टन्स अँड थेवेनिन्स व्होल्टेज, दॅट इज ओनली वन नेटवर्क. ओके, तर एक एक्झाम्पल त्याच्यावरती आपण बघूया. त्याच्यात 3 स्टेप असतात. फर्स्ट स्टेपमध्ये काय असतो, रिमूव्ह द RL. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करत असतो, RL रिमूव्ह करत असतो, लोड रेजिस्टन्स. आणि RL रिमूव्ह केल्यानंतर मला एक सर्किट काढते मी, त्याच्यावर लक्षात येईल. सपोज एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा एक बॅटरी आहे, दिस इज वन रेजिस्टर, दिस इज ऑल्सो वन रेजिस्टर, दुसरा एक रेजिस्टर आहे. रेजिस्टर नको घ्यायचे, पण फक्त तिथे काय करूया, ते एक व्होल्टेज सोर्स घेऊया. ओके, सपोज V1 असेल, हा V2 असेल, V1 V2 असेल. इथे एक रेजिस्टन्स आपण कनेक्ट करूया, हा R1 असेल आणि हा R2 असेल, आणि सर्किटमध्ये हा R3 असेल. असा एक सपोज तुमचा एक नेटवर्क आहे. कन्सिडर वन नेटवर्क, हा V1 असेल आणि दिस इज R1 असेल, हा R2 असणार आणि हा काय असणार आहे, ते जर मध्ये काढूया आपण असं असणार, सपोज R3 असणार. प्रत्येकाला व्हॅल्यू दिली असणार आहे, 4 ओम, 3 ओम. सपोज इथे 4 वोल्ट दिला असेल, इथे 3 वोल्ट दिला असेल. R1ची व्हॅल्यू, R2ची व्हॅल्यू आणि R3ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. R3 8 ओम, R3 किती दिले, 8 ओम दिलेला आहे. इथे 4 ओम दिलं आहे आणि इथे पण
4 ओहम. ओके, सपोज हा नेटवर्क आहे तुमचा, तर काय करणार तुम्ही थेवेनिन्स थेरममध्ये, हाऊ टू सॉल्व दिस नेटवर्क. आपल्याला फक्त आपला एम काय आहे, नेटवर्कमध्ये किती पण रेजिस्टर असू दे, किती पण व्होल्टेज असू दे, किती पण रेजिस्टन्स असू दे किंवा करंट फ्लो होत असू दे, आपल्याला काय करायचं ते सगळ्यांचा टोटल काय पाहिजे, आपल्याला फक्त एकच व्होल्टेज आणि एकच रेजिस्टन्स पाहिजे. तो व्होल्टेज कसं असणार, थेवेनिन्स व्होल्टेज असणार, तो रेजिस्टन्स कसं असणार, थेवेनिन्स रेजिस्टर असणार. त्यासाठी काय करावं लागणार, तर 3 स्टेप आपल्याला करावं लागणार. तर फर्स्ट स्टेप काय करावं लागणार, सर्किटमधला लोड रेजिस्टन्स जे असतो RL ते फर्स्ट टाइम तो रिमूव्ह करून टाकायचा, म्हणजे तो काढून टाकायचा. म्हणजे ह्याचे लोड रेजिस्टन्स दिसतोय तुम्हाला, लोड रेजिस्टन्स या टर्मिनलचे क्रॉस आपल्याला दिसतोय AB चे क्रॉस. की डायग्राम पहिल्यांदा समजून घ्यायचं, तर डायग्रामला बघायचं, त्याच्यात लोड रेजिस्टन्स शोधायचं. लोड रेजिस्टन्स कुठे आहे, तर हा लोड रेजिस्टन्स कुठे आहे, इकडे आहे, या साईडला रेजिस्टन्स आहे तो, पण ह्याला आपण घेतलेलं आहे मध्ये. मग आपण काय करायचं, हे लोड रेजिस्टन्स काढून टाकायचा. मग डायग्राम कशी दिसणार, लोड रेजिस्टन्स काढल्यानंतर काय करायचं, फर्स्ट लोड रेजिस्टन्स काढल्यानंतर, इकडचं लोड रेजिस्टन्स काढल्यानंतर काय फाइंड आउट करायचं, तर व्होल्टेज फाइंड आउट करायचं, VTH. ओके, फर्स्ट स्टेपमध्ये रिमूव्ह द RL अँड फाइंड आउट द व्होल्टेज अक्रॉस द सर्किट, दॅट इज द VTH. सेकंड स्टेपमध्ये काय करणार आपण, व्हॉट इज इन द सेकंड स्टेप, हे व्होल्टेजेस काढून टाकणार आहे दोन्ही पण. मग फक्त काय असणार, R1 R2 R3 असणार. सेकंड स्टेपमध्ये काय करणार आपण, रिमूव्ह व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्स रिमूव्ह केल्यानंतर मग काय फाइंड आउट करायचं, फाइंड RTH. हो, VTH अँड RTH फाइंड आउट केले की थेवेनिन्स नेटवर्क तयार होणार आहे. मग हा व्होल्टेजेस काढून टाकले तर सर्किटमध्ये काय राहणार, फक्त रेजिस्टर राहणार. मग रेजिस्टर फाइंड आउट करण्यासाठी फक्त आपण RTH फाइंड आउट करू शकतो. आता दोन्ही पण फाइंड आउट झाल्यानंतर मग काय करायचं, सर्किट आपली नेटवर्क आपला तयार झाला थेवेनिन्सचा. मग काय करायचं, रिकनेक्ट करायचं. राहिलेलं रेजिस्टर जे आपण RL काढला होतो ते RL परत एकदा कनेक्ट करायचं. रिकनेक्ट द RL. RL काय करायचं, परत एकदा रिकनेक्ट करायचं. आता काय फाइंड आउट झाला, व्होल्टेज फाइंड आउट झाला, रेजिस्टर फाइंड आउट झाला. मग काय फाइंड आउट करायचं, तर करंट फाइंड आउट करायचं. हे 3 स्टेप परफेक्टली लक्षात आले तुमचे. पहिल्यांदा लोड रेजिस्टन्स काढायचा, रिमूव्ह करायचा आणि व्होल्टेज फाइंड आउट करायचं. परत व्होल्टेज रिमूव्ह करायचा, रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. दोन्ही पण एकदम परफेक्टली माहीत झाले, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स, तर आपला थेवेनिन्स नेटवर्क तयार झाला. तो परत एकदा काय करायचं, लोड रेजिस्टन्स आहे तसं तिथे जोडायचा. आणि सर्किटमध्ये आता कशाची कमी आहे, व्होल्टेज पण माहिती आहे, रेजिस्टर पण माहिती आहे. मग काय माहीत पाहिजे, करंट माहीत पाहिजे. त्या सर्किटचा करंट काढायचा. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस 3 स्टेप इन थेवेनिन्स थेरम, देन विल सॉल्व इट. जर हे 3 स्टेप परफेक्टली समजले तर हा आपल्याला सॉल्व करता येणार आहे. ओके, तर फर्स्ट स्टेप आपण काय करणार आहे, रिमूव्ह द RL. हा RL आपण याच्यातला काढून टाकूया. मग सर्किट कशी दिसणार बघा, दिस इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, दिस इज रेजिस्टर R1, this is positive negative, this is resistor R2, this is R1 and this is R2, this is V1 and this is the V2. रेजिस्टर काढून काय फाइंड आउट करायला सांगितले, व्होल्टेज, इट इज VTH. तर VTH कसं असणार याचा, VTH कसं काढतो आपण, VTH आपण टोटल काढूया. टोटल कसं, V1 R2. बघा इथे व्होल्टेज सोर्स V1 जर घेतला असेल त्याचा रेजिस्टर समोरचा R2चा प्लस इंटू काय घेणार V2 R1. ज्यावेळेस आपण व्होल्टेज घेतो त्याच्या समोरचा आपण काय घेत असतो, रेजिस्टर घेत असतो. तर V1 R2 घ्यायचा प्लस V2 R1 घ्यायचा, V2 R1 डिवायडेड बाय काय घ्यायचा, R1 प्लस R2, R1 प्लस R2. मग हिची व्हॅल्यूज काय आहेत, 4 व्होल्ट, इथे पण 4 व्होल्ट, R1 किती दिलाय 4 ओहम अँड R2 किती दिलाय 4 ओहम. मग व्हॅल्यू काय आहे त्याची, इथे सॉल्व करूया आपण. VTH इज इक्वल टू V1 R2 प्लस V2, हिचं
कितीचा अक्रॉसचा R1 डिवाइड बाय R1 प्लस R2. ओके, V1 किती दिले आहे 4 इंटू दिस 4 प्लस V2 किती दिलेला आहे 4 इंटू दिस R1 पण 4 दिलेला आहे बरोबर. सॉरी V2 किती दिले 3 वोल्ट दिलेला आहे. V2 is 3 volt. V2 is 3 volt. Okay, and this R1 is 4, R2 is also 4 volt. Then we'll find out the value R1 plus R2. तर हा किती आला बघा 4 4 जा 16 plus 4 3 जा 12 upon R1 plus R2. 4 plus 4 is 18. So how much it is 28 divided by 8. So how much it is 8 4 जा 24 किती राहिले 4 8 5 जा 50 40. ओके, हा काय आहे वोल्ट आहे इथे काय दिलं आपण वोल्ट. So how much it is, yes, how much the value is 8 3 जा 40 24 and 8 5 is 40. Okay, so how much is the value? VTH is 3.5. काय केलं आपण त्याच्यातला रेजिस्टर रिमूव्ह केला आणि नंतर काय केलं आपण त्याचा व्होल्टेज फाइंड आउट केलो. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं सांगा. व्हॉट विल बी इन द सेकंड स्टेप, आय विल राइट इट हियर. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला हे दोन्ही पण व्होल्टेज सोर्स काढून टाकायचं. मग कसं दिसणार सर्किट कशी दिसणार आपली R1 दिसणार परत R3 दिसणार आणि काय दिसणार R2 दिसणार. सॉरी R3 तर आपण पहिलेच काढलेलं आहे. मग काय दिसणार R1 आणि R2 दिसणार. मग याचं काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला RTH. मग काय करायचं RTH. मग RTH फाइंड आउट करण्यासाठी काय करतो आपण RTH चा फॉर्म्युला कसं दिसणार आपलं RTH चा फॉर्म्युला कसं दोन्ही पण पॅरलल आहे. मग पॅरललचा फॉर्म्युला काय आहे R1 into R2 divided by R1 plus R2. मग R1 into R2, R1 ची व्हॅल्यू किती आहे 4 ओहम इंटू R2 ची व्हॅल्यू किती आहे 4च आहे. ती किती आहे 4 plus 4 मग 16 upon 8 8 is 16 2 ओहम. कशाची व्हॅल्यू आली RTH. RTH किती आला आपला RTH is equal to 2 ohm. ओके, VTH किती आला 3.5. VTH फाइंड आउट झाला RTH फाइंड आउट. मग काय फाइंड आउट करायचा सर्किट थेवेनिन सर्किट आपलं तयार झालेलं आहे. मग तो थर्डला काय करायचं थेवेनिन सर्किट तयार झालेला आहे तो सर्किट काढायचा आहे. काय असणार त्याच्यात एक व्होल्टेज सोर्स असणार आणि एक रेजिस्टर असणार आणि तो रेजिस्टर काय असणार RTH असणार आणि तो व्होल्टेज काय असणार तर VTH असणार. ओके, तो रेजिस्टर काय असणार RTH असणार आणि व्होल्टेज काय असणार VTH असणार. इथे काय पण असू शकतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, तर हा VTH किती आला आपला ते व्हॅल्यू घ्यायची. VTH किती आले आपला 3.5 वोल्ट आले आणि RTH किती आले तर 2 ओहम आले. इथे काय कनेक्ट करायचं आहे आपल्याला RL आहे तसं आपल्याला इथे कनेक्ट करायचं आहे. RL म्हणजेच काय आहे आपली R3 व्हॅल्यू आहे आणि R3 किती आहे 8 आहे. आता काय राहिले सांगा मला व्होल्टेज फाइंड आउट झाला रेजिस्टर फाइंड आउट झाला. मग काय फाइंड आउट करायचं आहे तर येस वी हॅव टू फाइंड आउट द करंट I काय असतो I इज इक्वल टू ओम्स लॉ विसरायचं नाही. व्हॉट इज द ओम्स लॉ V इज इक्वल टू I इंटू R. काय असतो V इज इक्वल टू I इंटू R. I इज इक्वल टू काय असणार V अपॉन R. पण इथे V कसला आहे V इज नथिंग बट द VTH. मग इथे काय करायचा VTH करायचा आणि R कसला आहे R इज नथिंग बट द थेवेनिन रेजिस्टर दॅट इज RTH. मग I ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची VTH किती आहे 3.5 वोल्ट. RTH इज हाऊ मच इज 2 ओहम. तर 3.5 अपॉन 2 बरोबर. So I is what current we have to find out that is sorry RTH. इथे काय करायचं फक्त RTH घ्यायचं नाही आहे तर RTH
RTH प्लस हे R3 पण आहे ना, मग हे ह्याला विसरायचं नाही R3. मग RTH किती आला 2 प्लस R3 किती आपला 8. मग 3.5/10 मीन्स दिस इज 0.35 एम्पियर. करंटची युनिट लिहायचं विसरायचं नाही. कुठल्या पण एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर त्याची युनिट लिहायचं विसरायचं नाही. मग करंट किती आला आपला 0.3 ओहम. All of you understand this? Okay, one part, second part, and this third part. Each and every circuit network have 3 parts. Okay, in Thevenin's theorem, each network have 3 parts. प्रत्येक नेटवर्कला 3 पार्ट असणार आहे. कारण कशात डिवाइड केले 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले. सुपरपोजिशनमध्ये 2 पार्टमध्ये डिवाइड केले. थेवेनिन्समध्ये 3 पार्टमध्ये डिवाइड केले. ते 3 पार्ट काय आहे, पहिल्यांदा लोड रेजिस्टन्स काढून टाकायचा आणि व्होल्टेज फाइंड आउट करायचा. मग सेकंड स्टेपमध्ये काय करायचं, व्होल्टेजला शॉर्ट करायचं. काढून टाकायचं म्हणजे काय करायचं, शॉर्ट करायचं. आणि काय करायचं, व्होल्टेज शॉर्ट करून त्याचा रेजिस्टन्स काढून रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. रेजिस्टन्स आणि व्होल्टेज फाइंड आउट झाल्यानंतर तो काय होणार आहे, ऑटोमॅटिक थेवेनिन्स नेटवर्क तयार होणार आहे. थेवेनिन्स नेटवर्क तयार झाल्यानंतर राहिलेला रेजिस्टन्स जे आपण रिमूव्ह केलं होतं लोड रेजिस्टन्स, तो आहे तसं तिथे कनेक्ट करायचं. कनेक्ट केल्यानंतर तो रेजिस्टन्सचा सर्किटचा काय करायचा, करंट फाइंड आउट करायचा. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस. आता होमवर्कसाठी बघा काय करायचं आहे, HW होमवर्कसाठी हाच सर्किट परत एकदा काढा. फक्त व्हॅल्यूज लिहून घ्या. तिथे V1 इज इक्वल टू 8 व्होल्ट. इथे तुम्हाला देणार V1 इज इक्वल टू 8 व्होल्ट अँड V2 इज इक्वल टू 6 व्होल्ट. इथे 6 व्होल्ट देणार आहे. R1 इज इक्वल टू R1 ची व्हॅल्यू इथे लिहा 8 ओहम आणि इथे R2 ची व्हॅल्यू पण लिहा 8 ओहम आणि इथे R3 ची व्हॅल्यू लिहा R3 is 60 ohm. We have to find out this for homework. Okay, if you maximum solve these theorems, then only you will understand the theorem. तुम्ही मॅक्झिमम हे जर नेटवर्क सॉल्व केले तरच तुम्हाला थेरम समजणार आहे. एकदम सिंपल आहेत, अगदी सोपे आहेत, फक्त ह्याला प्रॅक्टिस लागते. ओके, कुठला पण नेटवर्क बघून आपण घाबरायचं नाही. तर नेटवर्क बघितल्यानंतर पहिल्यांदा ते आपण सॉल्व करायचं बघायचं. तर स्टेप 3 आपल्याला माहीत असेल तर थेवेनिन्स थेरम वापरून आपण सॉल्व करू शकतो. जर सुपरपोजिशन थेरम वापरा म्हणले की या सर्किटला जर आपण सुपरपोजिशन थेरम वापरा असं म्हटलं तर काय करणार, पहिल्यांदा आपण हा व्होल्टेज काढून टाकणार. मग ह्याचं सर्किट तयार होणार. मग ह्याचं काय करायचं, आपण VR1 फाइंड आउट करायचं. VR1 फाइंड आउट करताना काय करायचं, R1 डिवायडेड बाय R1 प्लस R2 हे 2 रेजिस्टन्स आपल्याला मिळणार आहे. मग दुसऱ्यांदा काय सॉल्व करताना काय करायचं, हा व्होल्टेज काढून टाकायचं, एवढंच नेटवर्क घ्यायचं. मग इथे R1 प्लस R2. ओके, मग दोन्हीचं ॲडिशन करायचं. तर सुपरपोजिशन थेरम अप्लाय करायला. मग थेवेनिन्स अप्लाय केल्यावर तुम्हाला 3 स्टेप येते. 3 स्टेप कसे येणार तुम्हाला सांगितलं. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस परफेक्टली. हा परफेक्टली समजला तरच आपण पुढचा थेरम बघणार आहे. ओके, तर सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर अँड नेटवर्क थेरम्समध्ये आपण काय बघितले, बरेच सोर्सेस बघितले. AC सोर्स, DC सोर्स, आयडियल व्होल्टेज काय असतो, प्रॅक्टिकल व्होल्टेज काय असतो. व्हॉट इज द आयडियल व्होल्टेज? आयडियल व्होल्टेज इज नथिंग बट वेन सर्किटमध्ये जेव्हा रेजिस्टन्स नसतोच, दॅट इज कॉल्ड इज द आयडियल व्होल्टेज. जेव्हा सर्किटमध्ये रेजिस्टन्स नसतो म्हणजे अपोज करणारा कुठलाही कंपोनंट नसतो, म्हणजे जे काय आपल्याला इनपुटला देतो तसं आउटपुटला मिळतो, 100% आपल्याला आउटपुटला मिळतो, दॅट इज कॉल्ड इज द आयडियल व्होल्टेज और आयडियल करंट. पण तसं प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे, बिकॉज कुठल्या पण नेटवर्कमध्ये रेजिस्टन्स अब्सेन्स नसतोच. Each and every circuit require the resistor because resistor have its own function. Resistor चा त्याचा स्वतःचा फंक्शन असतो की इट अपोजेस द फ्लो ऑफ करंट. तो करंट अपोज करत असतो. ओके, मग करंट अपोज झाला की ऑटोमॅटिकली व्होल्टेज ड्रॉप होतो. मग आहे जेवढा इनपुटला दिले तेवढा आउटपुटला आपल्याला व्होल्टेज मिळणार नाही मिळणार. मग तो कसं झाला, प्रॅक्टिकल सोर्स, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. ओके, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स, आयडियल व्होल्टेज सोर्स, आयडियल करंट सोर्स, आयडियल व्होल्टेज सोर्स, हे सगळं आपण
कशात बघितलंय सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर मध्ये बघितले पॉवर इज इक्वल टू बघितलं P इज इक्वल टू I स्क्वेअर R किंवा P इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R. ओके सो वी हॅव सीन सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर अँड वी हॅव स्टार्टेड द नेटवर्क्स. नेटवर्कमध्ये 2 नेटवर्क बघितले सुपरपोजिशन थेरम अँड Thevenin's theorem. All of you perfectly understand these 2 theorems. Then we will move to the next Norton theorems in the next lecture. I hope you understand this. So practice it very well. Then you will understand it very perfectly. Okay? And हा विसरायचं नाही. Solve करा, लिहून घ्या, notebook मध्ये note down करा. Then you will understand it better. I will stop it here. Thank you.